या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया सर्व विमानतळ व्हायचं, रेल्वे व्हायची. वय आहे 60. गेले 40 वर्ष ऐकतो रेल्वे व्हायची. रेल कॅस पिकले बघा, फोटो दाखवा लागले कोणाला दाखवा. आणि ही गंमत का भावना सांगतोय, सुधीर भाऊ असतील, विजय भाऊ असतील, आमदार असतील, शासनाला कळलं पाहिजे वाहतूक कोंडी, रहदारी आणि त्याच्यातून रेल्वेचा खर्च हा कमी आहे. म्हणजे प्रवाशांना कमी आहे, खर्च एकदाच होणार आहे, पण लोकांना सुविधा बी दिल्या पाहिजे. कवापासून सर्वे झाले, 40 वर्ष आले सर्वे आले. 60 वय 40 वर्ष तेच ऐकतोय. बाप वारले, वय आई वारली, तो आपण आपल्या तिथून रेल्वे जायची, आपल्या तिथून रेल्वे अजून रेल्वे जाते. ही बी कॅन्सल केली. म्हणून हा उद्रेक जनतेचा आहे आणि माफ होणार नाही. देशातली एक मोठी बाजारपेठ म्हणून चाकण आहे, तिला ओळखलं जातं. तर ही जर रेल्वे झाली तर त्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? एकदम चांगला फायदा होणार आहे. इंडस्ट्रीयल आहे, शेतकरी आहे, खेड, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, संगमनेर ही सगळी गावं सदन झालेली आहे आणि चांगल्या सुस्थितीत आहे. बागायती क्षेत्र आहे, इंडस्ट्रियल क्षेत्र आहे, प्रत्येकाला वाहतुकीला जाणं येणं आणि हे जे ट्रॅफिक होते हे सुद्धा होणार नाही. 8000 एलिव्हेटेड रस्ता व्हायचा, तो कधी व्हायचा, आम्ही मेले व्हायचं का हे बी काय कळालं. ठीक असेल किंवा या ठिकाणी गेले काही वर्षापासून आमच्या जमिनीला मोबदला सुद्धा मिळाला होता, परंतु भूसंपादनाचे पैसे मिळालेले असताना सुद्धा हे जर सरकार रेल्वे मार्ग जर बदलत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आमची ठाम मागणी आहे की पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर या मार्गेच व्हावा. आजचं हे आंदोलन, रास्तारोको आंदोलन यशस्वी झालेलं आहे. यापेक्षा इथून पुढचा लढा सुद्धा आमचा तीव्र असणार आहे. जर हे अशा प्रकारे तुमची मागणी जर आता मान्य झाली नाही आणि जर अहिल्यानगर मार्गेच ही रेल्वे झाली तर काय आपली भूमिका? मुळामध्ये या रेल्वे प्रकल्पामध्ये पहिल्यापासून जो ट्विस्ट आहे की संगमनेर आणि अहिल्यानगर ज्या दोन नेत्यांचा वाद आहे, त्या नेत्यांच्या वादाचा फटका कदाचित काही प्रमाणामध्ये याला बसतोय की काय, हा प्रश्न आमच्या खेड तालुक्यातल्या नागरिकांना पडतोय. आज तुमच्याच नगर जिल्ह्याचं राजकारण कशासाठी या पुणे नाशिक हायवेला तुम्ही हे करताय, त्यामुळे आज खेड तालुका पूर्णपणे रस्त्यावर आलाय. आणि जर भविष्यामध्ये याच्यामध्ये काय झालं तर दोन नेत्यांच्या वादामध्ये अजूनचे अधिक व्यापक स्वरूपामध्ये आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी येऊ. तुमचं वय किती आहे, किती वयापासून तुम्ही ऐकताय हा प्रकल्प होणार? 1964 पासून हा स्वातंत्र्यपूर्व काळातला पुणे ते बिलमुरिया गुजरातमध्ये जाणारा हा मूळ रेल्वे प्रकल्प होता. 1965ला बॅरिस्टर नाथपई आणि त्यातल्या तत्कालीन अनेक लोकांनी या रेल्वे लाईनसाठी आंदोलनं केली होती. चासकमान धरण आणि हे चासकमान धरण फलित झालं. आत्ताच्या काळात तुमच्या माहितीसाठी असेल, वाढवण बंदर जे त्या भागात होते, जे बंदर होते ज्याच्यातनं बाहेरच्या देशात जो माल जाणारे एक्सपोर्ट इम्पोर्ट मोठं प्रचंड मोठं आपल्याला नावाशेवाला इकडे जावं लागतं, ती अडचणी आहे. तर पुढच्या 10-5 वर्षात हा ॲग्रिकल्चर हब आणि आता माझ्या मित्रांनी सांगितलेलं की इंडस्ट्रियल हब या दृष्टीनं परदेशात जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत, जे परदेशात पाठवणाऱ्या, त्याच्यासाठी हा अत्यंत गरजेचा आणि ह्या परिसरातल्या लोकांच्या, याच नाही 6-7 जिल्ह्यात तालुक्यातल्या लोकांसाठी किंवा जिल्ह्यातल्या लोकांसाठी हा अत्यंत आवश्यक आणि आग्रहाचा प्रकल्प आहे. एक थातुरमातूर कारणं देऊन कदाचित पॉलिटिकल इंटेन्शन आणि इन्व्हिटेशन असेल, आमच्याकडनं विमानतळ गेलं चांगलं, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, पण इतर गोष्टीसाठी मात्र तुम्ही आमच्याकडनं जमिनी संपादन करता आणि त्याचा फायदा जर अनेकांना बाहेरच्या लोकांना होत असेल तर हा तालुका आणि तालुक्यातल्या या 4-5 तालुक्यातल्या जनतेवरचा हा अन्याय आहे. आम्ही सातत्याने तो अन्याय सहन करतोय. हा रेल्वे मार्ग जुना जो झालाय, त्याच्या जमीन संपादन झाली आहे, लोकांना कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे, पण आता अचानक हे बदलणं आणि जे कारण त्यांनी दिलेलं आहे की जुन्नरला तर तिथे त्यांचं प्रत्यक्षपणे त्यांचं स्पष्ट पत्र सरकारला गेलेलं आहे की आम्हाला या रेल्वे लाईनमुळे कुठल्याही अडचण नाही, आमच्या कुठल्याही पद्धतीने याला अडथळा नाही, ही गरजेची गोष्ट आहे, सरकारने तो करावा, हा त्यांचा एक पळवला आहे. मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं, आज उपस्थित सगळ्यांच्या वतीनं अत्यंत आग्रह करतो की हे सरकारने ऐकावं आणि हा रेल्वे मार्ग जुन्या पद्धतीनेच होईल असं बघावं, नाही तर मग खेड तालुक्यातल्या लोकांना आणखी जास्त आक्रमक आणि आग्रही व्हावं लागेल. धन्यवाद. मी ऍडव्होकेट मुकुंद आवटे, राजगुरुनगर. उद्योजक म्हणून सांगा की किती गरजेचा हा मार्ग होता, मात्र आता मार्ग अहिल्यानगर मार्गे जाणार आहे, काय नुकसान या ठिकाणी? उद्योजकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण की इथली जी इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री नाशिकवरनं जो काय कच्चा माल त्या ठिकाणी आज येते, MNC कंपनी आहे, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, फोक्सवॅगन आहे, या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आज येते, काही इंडियन कंपन्या आहेत,
यांना जो कच्चा माल लागतो हा माल नाशिक मार्गे, नाशिक असेल त्या ठिकाणी सुपे असेल या ठिकाणाहून येतो, परंतु तो येण्यासाठी कालावधी खूप मोठ्या प्रमाणावरती लागत असतो. एक उद्योजक म्हणून मला असं वाटतं की हा रेल्वे मार्ग जर सरळ जर झाला तर निश्चितप्रमाणे इथली जी प्रोडक्शनची क्षमता आहे ती क्षमता वाढणार आहेत, त्याची कॉस्ट कमी होणार आहेत आणि चांगल्या प्रतीचा माल आणि स्वस्त दरामध्ये त्या ठिकाणी त्या कच्चा माल उपलब्ध होणार आहेत अशी अपेक्षा एक उद्योजक म्हणून या ठिकाणी वाटते. खरं तर तुम्ही तुमचं वय सांगा